महापर्यटन महोत्सव 2025 या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे सुपुत्र आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ, मदत पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंद पाटील आबा, विधिमंडळामधले आमचे सदस्य सन्माननीय अतुल बाबा भोसले, सन्माननीय सचिनजी कांबळे पाटील, जपान प्रांताचे काउन्सिलेट जनरल या ठिकाणी उपस्थित आहेत ते सन्माननीय श्री काउन्सिलेट जनरल, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी श्री संतोषजी पाटील, या विभागाचे पोलीस विशेष महानिरीक्षक श्री फुलारीजी, आमच्या विभागाचे एमटी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री सूर्यवंशी, संचालक महाराष्ट्र पर्यटन विभाग श्रीयुत पाटील, दोन्ही आमचे ब्रँड अँबॅसेडर मृणाल कुलकर्णी आणि नेवाली देशमुख, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, आवर्जून ज्यांचा उल्लेख केला पाहिजे त्या या महाबळेश्वर क्लबच्या सन्माननीय अध्यक्ष महोदया, या व्यासपीठावर उपस्थित जी स्थानिक समन्वय समिती आपण या महोत्सवासाठी आयोजित केली होती त्या सर्व समन्वय समितीचे सन्माननीय सदस्य, मी थोडंसं सुरुवातीलाच आमच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की काही सन्माननीय समन्वय समितीच्या सदस्यांना पोलिसांनी ओळखलं नाही मगाशी VIP गेटवर, आणि म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला नाही म्हणून ते थोडंसं नाराज होऊन गेले, पण मी आमच्या अधिकाऱ्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी पाठवलेला आहे. त्यांचा सगळ्यांचा मला उल्लेख करायचा आहे, मी भाषणामध्ये करेन. सगळ्या सदस्यांनी हा महोत्सव यशस्वी करायसाठी खूप मेहनत घेतली असे ते सर्व सदस्य, व्यासपीठावर सर्व राजकीय पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, प्रशासनामधले सर्व अधिकारी आणि या महापर्यटन महोत्सवाला महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या बाहेरून उपस्थित असलेले हजारोंच्या संख्येने जमलेले सर्व पर्यटक बांधव भगिनी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यूट्यूब मीडिया या सर्व माध्यमांचे उपस्थित सन्माननीय सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 2 दिवसापूर्वी 2 मेला आदरणीय उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आणि जयकुमार गोरे भाऊंच्या उपस्थितीमध्ये आपण या महोत्सवाचं उद्घाटन केलं. आज आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचा समारोप होतोय. पहिला प्रयोग होता, होईल का नाही यशस्वी, समजा यशस्वी झाला तर पाठीवर थाप टाकणारी संख्या कमी असती, पण नाही यशस्वी झाला तर काहीतरी केलं शंभूराजांनी, कुणी सांगितलं होतं करायला. त्यामुळं आपलं भीतभीत, मला शिंदे साहेब म्हणले 3 दिवसाचा का केलास, म्हणलं साहेब भीतभीतच सुरुवातीला केला, पण आता अंदाज आलाय की आपण चांगलं करू शकतो. त्यामुळं आता इथून पुढं चांगल्या पद्धतीनं पर्यटन विभागाचा महोत्सव महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागात साहेब आम्ही करू. या विभागाचा मंत्री म्हणून आपल्या दोघांच्याही नेतृत्वाखाली आम्ही ठरवलेलं आहे. आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब येणार होते, पण त्यांना काही महत्त्वाच्या कामामुळे ते पुण्यापर्यंत आले आणि त्यांना माघारी जावं लागलं. पण आम्ही ठरवले 5 महसुली विभागामध्ये 5 महोत्सव दरवर्षी या ठिकाणी घ्यायचे. हा महोत्सव पश्चिम महाराष्ट्राचा झाला, कोकणातला होणार आहे, विदर्भातला होणार आहे, मराठवाड्यातला होणार आहे आणि खानदेशचा सुद्धा होणार आहे. त्या क्षेत्रामध्ये त्या विभागामध्ये जी खाद्य संस्कृती आहे, जी पर्यटन स्थळं आहेत, त्यांना अशा पद्धतीनं ब्रँडिंग करण्याचं काम पर्यटन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी आम्ही या ठिकाणी करणार आहोत.
मी साहेब परवा दिवशी भाषणामध्ये फडणवीस मान्य मुख्यमंत्री महोदय सांगितलं की मला मान्य सीएम साहेबांनी दोन्ही डीसीएम साहेबांनी पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी काम करण्यासाठी मोकळीक दिलेली आहे। त्यामुळं थोडी आज अजितदादा हवे होते, म्हणजे थोडंसं वित्तीय भार जर त्याने आम्हाला अधिक हलका करून दिला असता वित्त विभागाकडनं, तर मग दरवर्षी एकाच्या ऐवजी 2 विभागात आपल्याला फेस्टिवल करता आले असते। पण अजितदादांकडे आम्ही मकरंदाबांना घेऊन जाऊ साहेब, मकरंदाबांना नेलं की मग नाही फारशी अडचण यायची। आणि नक्की दरवर्षी 2 महोत्सव जरी आपण महाराष्ट्रामध्ये केले तर साहेब खूप पोटेन्शियल आहे। आपण आता चित्रफित बघितली, 10 जेटस्की आम्ही प्रायोगिक तत्वावरती मुनावळ्याच्या बोट क्लबला दिल्या। साहेब मुनावळे दुर्लक्षित होतं, म्हणजे मुनावळ्याकडं खाजगी बोट क्लब चालवायचे, त्याला पर्यावरणाची परवानगी, पर्यटनाची परवानगी, त्याला फॉरेस्टची परवानगी, त्याला बाकी इको सेन्सिटिव्ह झोनची परवानगी, पण राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत ते चालवायला गेलं तर 1 विंडो सिस्टीम खाली आपल्याला ते सोपं झालं। आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्याचं ओपनिंग केलं आणि आता तिथं अशा पद्धतीचे ॲडव्हान्स जेटस्की आपण आज 10 जेटस्कीचं ऑनलाईन लोकार्पण या ठिकाणी करून तिथं सुद्धा पर्यटकांना सुविधा दिलेल्या आहेत। साहेब माझी आपल्याला सीएम साहेबांना डीसीएम साहेबांना विनंती आहे की बॅकवॉटर कोयनेचं म्हणजे तापोळ्यापासून सुरू होतंय ते कोयना धरणाच्या भिंतीच्या अलीकडे 7 किलोमीटरपर्यंत आपल्याला बॅकवॉटरमध्ये वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला परमिशन मिळालेली आहे। गेल्या 3-4 वर्षापूर्वीपर्यंत ती परवानगी नव्हती, पण आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेब आपण गृहमंत्री होतात फडणवीस साहेब, त्यावेळी आपण दोघांनी बैठका घेतल्या आणि डॅम वॉलपासून 7 किलोमीटर पुढं तिकडं बॅकवॉटरमध्ये वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला आपण परमिशन दिली आणि त्याचं पहिलं आम्ही मुनावळ्यामध्ये बाबाराजेंच्या मतदारसंघात मुनावळे आहे राजेसाहेब, त्यावेळी आपण ते मुनावळ्याला या ठिकाणी सुरुवात केली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आमचं सगळ्यांचं मत आहे की बॅकवॉटर फेस्टिवल एक तापोळा मुनावळे त्या परिसरामध्ये म्हणजे वन विभागातल्या काही जागा तात्पुरत्या स्वरूपामध्ये टेंट उभारण्यासाठी किंवा खाजगी जे लोक आहेत ज्यांच्या माळरान पडून आहे ते वापरत नाहीत, तिथं जर असे चांगले टेंट तात्पुरते 2-2, 3-3 महिन्यासाठी लावले तर पर्यटकांना तो सुद्धा एक वेगळा अनुभव आपल्याला देता येईल। म्हणून आम्ही त्याचा आराखडा तयार करू आणि मान्य शिंदे साहेबांच्या मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य दादांच्या समोर आमच्या विभागामार्फत सादर करू, त्यामार्फत सुद्धा आपल्याला पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आकर्षित करता येईल। साहेब कालचा फुटबॉल व्हेकलचा आमच्याकडे जो उपलब्ध झालेला आहे, आज सोडून काल संध्याकाळपर्यंत 12,000 व्हेकल्स या 2 दिवसामध्ये महाबळेश्वरमध्ये आले। आपण निर्णय केला, पालकमंत्री म्हणून मी घेतला, आम्ही महाबळेश्वर पाचगणी नगरपालिकेनं 3 दिवस या फेस्टिवलसाठी टोल मुक्त केला, म्हणजे नगरपालिका जो कर घेते तो कर आपण घेतला नाही, म्हणजे 12×5 60,000 माणसं काल रात्रीपर्यंत या फेस्टिवलमध्ये आली होती आणि आजचा जर विचार केला तर आज जवळपास 10 ते 15,000 माणसं म्हणजे 1.25 लाखापेक्षा जास्त माणसं या 3 दिवसाच्या महापर्यटन महोत्सवामध्ये या ठिकाणी सामील झाली। याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स होत्या, हेलिकॉप्टर राईड होत्या, म्युझिकल योगाचे 2 सेशन आणि काल या ठिकाणी झाले। कार्निवल परेड साहेब आपण गोव्याला गेल्यानंतरच बघायला मिळते आणि गोव्यातली कार्निवल परेड ही वेस्टर्न स्टाईल असते आणि आपण ती फार कुतूहलाने बघतो, पण पहिला प्रयोग साहेब आम्ही महाराष्ट्रात केला, मराठी बाज असणारी कार्निवल परेड आम्ही काल महाबळेश्वरमध्ये केली आणि खूप चांगला प्रतिसाद महाबळेश्वरवासियांनी त्या कार्निवल म्हणजे मराठी सांस्कृतिक यात्रेला या ठिकाणी दिला। म्हणजे बाजारपेठेत मी काल त्या कार्निवल परेडमध्ये त्या सांस्कृतिक जत्रेमध्ये असताना मला सगळ्या पर्यटकांनी आणि महाबळेश्वरवासियांनी सांगितले की दरवर्षी तुम्ही हे करा, त्यामुळे काही चांगले उपक्रम आम्ही केले। साहेब स्थानिक मुलांनी 10 वेगवेगळे छत्रपती शिवरायांचे किल्ले इथल्या मुलांनी बनवले, त्याचं प्रदर्शन एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्या दिवशी बघितलं, प्रतापसिंह गार्डनमध्ये आम्ही ते केलं। एक जुनी लायब्ररी वन विभागाची प्रतापसिंह गार्डनमध्ये आहे, आमच्या डीएफओ मॅडम या ठिकाणी होत्या मगाशी इथं, आम्ही जिल्हा नियोजन समितीमधनं साहेब ते जुनी लायब्ररी हॉल रिनोव्हेट केला आणि त्या लायब्ररी हॉलमध्ये 1200 शस्त्र शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांची त्याचं प्रदर्शन या महोत्सवामध्ये या ठिकाणी आपण ठेवलेलं होतं, त्याला सुद्धा लोकांनी उदंड प्रतिसाद दिला।
महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातली खाद्य जत्रा ही मखारे हायस्कूलच्या ग्राउंडवरती आम्ही भरवली. आदरणीय शिंदे साहेब पहिल्या दिवशी त्या खाद्य जत्रेमध्ये आले होते. वड कोंबड्यापासनं, सावजी खाद्यापासनं, काळं मटण जे खानदेशातलं आहे तिथल्यापासनं ते अगदी कोकणातल्या उदय सामंत साहेब तुमच्या मच्छी कोलंबीपर्यंत सगळे पदार्थ, आमच्या महाराष्ट्रातली पुरणपोळी, थालीपीठ, हे सगळे पदार्थ त्या खाद्य जत्रेमध्ये. आणि त्यातले साहेब 80% स्टॉल हे आमच्या महिला बचत गटाने जे चालवलेले जिल्ह्यामधले आहेत त्यांना या ठिकाणी जयाभाऊ या ठिकाणी आपण दिले होते आणि त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. लेझर शो वेण्णा लेक मध्ये आपण केला. आज इथला सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण ड्रोन शोचं उद्घाटन या ठिकाणी लेकवरती करणार आहे. हे फक्त महोत्सवापुरते आहेत, पण स्थानिक लोकांनी सांगितलं आणि अनेक इथल्या लोकांनी सांगितलं की लेझर शो आणि ड्रोन शो हे कायमस्वरूपी जर तुम्हाला या ठिकाणी करता आले तर तो वेण्णा लेकचा परिसर एक आकर्षक ठरेल पर्यटकांसाठी आणि त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू. मी खूप मोठं भाषण या ठिकाणी करणार नाही, परंतु साहेब जरूर मी आपल्याला सांगेन की या माध्यमातनं एक चांगलं काम पर्यटन विभाग करू शकतो याचा एक छोटासा प्रयत्न मी आणि माझ्या सगळ्या विभागातल्या सहकार्यांनी, स्थानिक लोकांचं साहेब मला खूप चांगलं सहकार्य, महाबळेश्वरमधल्या परिसरामधल्या लोकांचं खूप चांगलं सहकार्य हा कार्यक्रम यशस्वी 3 दिवसाचा महोत्सव करण्यासाठी झाला. साहेब कुठंही एखादा दुसरा किरकोळ अपवाद वगळला तर वाहतूक कोंडी सुद्धा झाली नाही. एवढं वाहतुकीचं चांगलं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलं होतं. त्यामुळं चांगलं महाराष्ट्राचं ब्रँडिंग महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा या परिसराचं टुरिस्ट ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या माध्यमातून आम्ही केला. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी उद्घाटन केलं. शिंदे साहेबांनी आज आदरणीय फडणवीस साहेब त्याचा समारोप करतायत. या दोन्ही नेत्यांचं या सगळ्या चांगल्या कामासाठी नेहमीच आम्हाला पाठबळ मिळालेलं आहे. असंच पाठबळ या दोघांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय अजितदादांचं इथून पुढच्या काळात सुद्धा या पर्यटन विभागाला यशस्वी करण्यासाठी मिळावं एवढी विनंती करतो. पर्यटकांना आम्ही जास्तीत जास्त सुविधा या 3 दिवसात देण्याचा प्रयत्न केला, परंतु अनावधानानं कळत न कळत समजा माझ्या प्रशासनाकडनं आमच्याकडनं कुणाकडनंही, जसा मगाशी एक छोटासा प्रकार घडला गेटवरती की आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ओळखलं नाही म्हणून त्यांना थोडंसं नाराज व्हावं लागलं, असं काही घडलं असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ती सुद्धा जबाबदारी माझी आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची मनापासून माफी मागतो. पण चांगल्या कार्यक्रमात आपण सगळेजण सहभागी झालात, आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना खूप व्यस्त शेड्यूल होतं, पण मी 2-3 वेळा आग्रह केला की नाही साहेब तुम्ही आलेच पाहिजे आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघंही या कार्यक्रमासाठी आले. अजितदादा आले असते तर अधिक आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता. पण ठीक आहे, ते नसले तरी तुम्ही प्रतिनिधी त्यांचे आहात. अजितदादा काय आणि मकरंदाबा काय, मकरंदाबांनी सांगितलं ना अजितदादांनी केलं नाही असं कधी होत नाही. त्यामुळं अजितदादांच्या वतीनं मकरंदाबा सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यामुळं त्यांचं सुद्धा असंच सहकार्य या सगळ्या उपक्रमाला मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो हा महोत्सव यशस्वी केल्याबद्दल. आणि या ठिकाणी ज्या ज्या कलावंतांनी साहेब 2 वर्ष सलग चांगल्या लोककला आणि एकदम सुसंस्कृत लोककला गेल्या 2 दिवस सादर केल्या, आजही तशीच महाराष्ट्राची लोकधारा आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. माझी तिन्ही मान्यवरांना, माननीय फडणवीस साहेबांना, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आणि प्राचार्य राम शिंदे साहेबांना आणि सर्व माझ्या मंत्री महोदय, आमदार महोदयांना विनंती आहे की आजचा सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली सांस्कृतिक कला या मंचावरती आपण महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी सादर करणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा आपण उपस्थित राहावं अशी या विभागाचा मंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांचं या समारंभात विशेष स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.